नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. काही वर्षांपूर्वीपर्यंत खरं तर आजारांना वय होतं. मात्र या गेल्या काही वर्षांमध्ये आजारांना वय उरलेलं नाही. वयवर्ष 1 पासून ते वयवर्ष 30 पर्यंत म्हणजे या लवकर वयामध्ये खूप वेगवेगळे आणि दुर्धर आजार होत आहेत. पण जर हेच आजार झालेच नाहीत किंवा झालेले आजार तुम्हाला रिव्हर्स करता आले तर आहे ना गंमत. असेच आजार तुमचे रिव्हर्स होऊ शकतात स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत. नेमके स्वयंपूर्ण उपचार काय आहेत ते आपण जाणून घेऊया स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम तुम्हा दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, जसं मी आत्ता म्हणाले की आजारांना वय उरलेलं नाहीये, कारण खूपच लवकर वयामध्ये फारच दुर्धर आजार असे समोर येत आहेत. तर याविषयी काय सांगाल सर? आता आपण जे म्हणतोय ना की पूर्वीच्या काळात आजाराला वय होतं. पूर्वीचा म्हणजे कधी साधारण 60-70 वर्षापूर्वी, बरोबर, म्हणजे साधारण आपल्या आधीची तिसरी पिढी, माझी आजोबांची पिढी. आपण मागच्या एका भागामध्ये बोललो होतो की त्या पिढीमध्ये स्वतःची 10-12 मुलं होती, पैपावणा सतत चालू होता, इन्कम सोर्स अगदी किरकोळ एकच माणूस कमवत होता. तरीही त्या काळात टेन्शन नव्हतं. ताण हा त्या पिढीला शिवलेला नाही. जे काय आहे ते फाईट करायचं आपल्याला आणि त्यात आनंदाने सुखाने संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं आणि जमेल तेवढं देत राहायचं. एक तीळ 7 जणात वाटून खाल्ला पाहिजे अशी म्हण आहे. ती पिढी ती म्हण जगत होती. त्या बिचाऱ्यांकडे एकच तीळ होता आणि ते येईल त्या पै पाहुण्याला सुद्धा त्या तिळातला वाटा काढून देत होते आणि ते सुखी होते. आता सध्याच्या काळात बरोबर उलटं झालं आहे. तुझ्या पानात काय आहे आणि माझ्या पानात काय नाही आहे हे मी सतत शोधतो आणि तुझ्या पानातलं माझ्या पानात कसं येईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त माझ्या पानात कसं येईल ह्याचा मी सतत प्रयत्न करत राहतो आणि त्याच्यामुळे मला ताण येतो. आणि ही ताणाची ऊर्जा काय करते तर मग ती वय बघत नाही, काय बघत नाही, काय बघत नाही, त्याच्यामुळे ती आजारपणं वाढत चालली आहेत. सो हे करायचं कारणच नाही आहे ना. तुझ्या पानात काय आहे ते तुझ्या नशिबाने तुला मिळालं आहे, तुझ्या ताकदीवर तुला मिळाले. माझ्या पानात जे आहे ते माझ्या नशिबाने मला मिळाले, माझ्या ताकदीवर मिळाले. मला त्याच्यापेक्षा जर जास्त हवं आहे तर मला ते देणाऱ्याला सांगायला पाहिजे ना. आणि ते तुझ्या पानात आहे म्हणून मला मिळेल का तर ते मिळणार नाही. मला हवं आहे म्हणून मला मिळेल, ते कम्पॅरिझन नाही होऊ शकत. हां, मला 4 पोळ्यांची माझी भूक आहे, माझ्या पानात 2च पोळ्या आहेत, तर बाबा रे माझी 4 पोळ्यांची भूक आहे, मला 2 पाहिजेत असून तू 2 दे आणि त्याच्यासाठी मी कष्ट करायला तयार. हे पुढचं वाक्य आहे ना, हे सध्याच्या काळामध्ये मिसिंग आहे. मी फक्त ओरबाडायचं कसं एवढंच बघतोय आणि त्याच्यासाठी नवीन कल्पना, नवीन टेन्शन. फुकट कोणालाच कधीच काही मिळत नाही. पण हे आत्ता आपल्याला मान्य नाही आहे. मला प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट पाहिजे आहे आणि मी म्हणतोय त्याच्यापेक्षा मला काकणभर जास्तच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी मी सतत टेन्शनमध्ये आहे. मी मार्ग शोधतोय, मी काय करतोय, पण त्यासाठी मी कष्ट करायला तयार नाही. आणि मी कष्ट करत नाही आहे म्हणून ॲक्च्युली ह्या सगळ्या आजारांना जवळ करतो आहे. कारण सतत ताणात आहे मी. मला झोपही लागत नाही. जी काही झोप लागते ते माझं शरीर थकतं म्हणून झोप लागते, पण मी झोपेतसुद्धा माझं मन चालूच असतं. म्हणून मी सकाळी उठल्यावर फ्रेश असतो का तर कधीच नसतो. कारण मी रात्रभर मनाने कामच करतो आहे. शरीर जरी झोपलेलं असलं तरी माझं मन कामच करतं. सो मला शांतता मिळतच नाही. त्याच्यामुळे मी सुखी कधीच नाही आहे. आज मी 100 रुपये कमवतो आहे, 4 वर्षांनी माझी 100चे 1000 रुपये झाले तरी मी सुखी नाही आहे. त्यांना मला 1 लाख पाहिजे आहेत. म्हणून पुढच्या 4-5 वर्षात मी 1 लाखापर्यंतही कदाचित पोहोचले, पण त्यावेळेला मला 10 लाख पाहिजे आहेत. ही न संपणारी मागणी आहे माझी. ही कधीच संपत नाही. आणि तेच त्या 70 वर्षापूर्वीच्या पिढ्यांमध्ये अशी काही मागणीच नव्हती. म्हणूनच ती जी मी म्हण सांगितली तुला की एक तीळ 7 जणात वाटून खायचं आहे आणि तरी पोट भरायचं आहे तुमचं. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तिळाने एका माणसाचं पोट नाही भरू शकत, तो 7 जणांना वाटायचा आहे आणि तरी पोट भरलं पाहिजे. तर हे पोट भरणं आहे ना, ही जी भावना आहे ना, ही भावना तिळामुळे सुद्धा त्यावेळेला पूर्ण होत होती. आणि आता ताडभर खाऊन ही भावना नाही आहे माझी. हा मुख्य दोष आहे सध्याचा. त्याच्यामुळे त्या आजाराला वय नाही उरलेलं. म्हणजे कुठेतरी समाधान उरलेलं नाहीये. जसं सर म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये समाधान असायचं की आपल्याकडे जरी कोणी आलं किंवा एखादा पाहुणा जरी जास्त आला तरी आपल्याला असं नाही वाटायचं की इथे जागा नाही झोपायला कसं. पण आता इतकं टेन्शन वाढलेलं आहे आणि इतक्या गोष्टी वाढल्यात. आणि जसं सर म्हणतात की आपल्या पानात काय आहे ह्यापेक्षा दुसऱ्याच्या पानात काय आहे हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतंय. या सगळ्यातून हा तणाव वाढतोय आणि खूप जास्त राग वाढतोय. तर याविषयी काय सांगाल मॅम? आता राग जो आहे ना तो कुठे आहे तर मी कमी आहे तर परमेश्वरावर पण राग आहे की मग मलाच प्रॉब्लेम का,
मलाच तू असं सराउंडिंग का दिलं, मलाच फेल्युअर का, मी कुठे कमी पडतोय हे शोधण्याच्या ऐवजी तो ब्लेम गेम जो आहे ना, माणूस स्वतःमधल्या कमतरता भरण्याच्या ऐवजी त्याला कुणाला तरी दोषी ठरवतो. मग आपल्या आजूबाजूच्या माणसांना दोषी ठरवतो किंवा अगदी त्या परमेश्वराला दोषी ठरवतो. पण त्याने बदल नाही ना होत. त्याने तुम्ही तिथेच राहता आणि बाकीचे निघून जातात. मग अजून माझा त्याच्यावरचा राग वाढतो. आणि मग तो वाढणारा राग आहे ना, तो कुठेतरी तर दोषच निर्माण करणार ना. तो दोष निर्माण करतो. मग ते दोष निर्माण व्हायला लागले, अजून समजा मला काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम सुरू झाले की माझा राग अजून वाढतो की बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाहीत, बाकीच्यांचं सगळं चांगलं चाललं आहे, बाकीच्यांचं सगळं फॅमिली लाईफ पण छान आहे, हां माझ्याकडे नाही. मी जन्मापासून मी सगळ्यांशी किती चांगला वागलो, मी कुणासाठी काय केलं, ह्याचे पाढे वाचतात लोक की मी किती किती काय काय केलं, हां आणि तरीही माझ्याबरोबर वाईट का. तर सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याबरोबर आज जे काही चांगलं होतं आहे ना, ते मी किती किती काय काय केलं ना त्याच्यामुळे होतं आहे. आणि माझ्याबरोबर जे वाईट होतं आहे ना, त्याचा अर्थ कुठेतरी मी कमी पडतो आहे, म्हणून ते वाईट होतं आहे. मग मला जर ते चांगलं करायचं असेल तर मी किती कुठे कमी पडतो आहे ते शोधायचं आहे, ते करेक्ट करायचं आहे. जोपर्यंत मी आत शोधायला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत मला मार्ग मिळतच नाही. आणि स्वयंपूर्ण उपचार तेच करतात, तुम्हाला ट्रीटमेंटला ते शांत बसायला लावतात. पहिली रिक्वायरमेंट काय आहे, रुग्णाने काय करायचं, 10 मिनिटं शांत बसायचं. अशांत जीव शांत करतो स्वयंपूर्ण उपचाराचं आपण म्हणूया. अगदी खरं आहे. कारण आपण अशांतता बाहेरच आहे ना. परत मी जेवढं बघतीये, कम्पेअर करते, तेवढी मी अशांत होतीये, तेवढे मी दोष अट्रॅक्ट करते. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो ना की 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसा आणि शांत श्वसन करा, ते शांत श्वसन हां आणि ते डोळे मिटून शांत बसण्याचा तो प्रयत्न आम्ही गायडेड मेडिटेशन देतो किंवा ओमवर लक्ष केंद्रित करायला सांगतो, ज्याच्यामुळे ती व्यक्ती शांत व्हायला लागते. तिथून प्रत्येक ट्रीटमेंटला ती 10 मिनिटं ती जे बसतात ना, त्यांनी त्या आत जायला सुरुवात होते. ती आवरणं जी आहेत ना, एकावर एक एकावर एक एकावर एक चढवली आहेत आणि त्याच्यामुळे समोरचं जग मला दिसतच नाही आहे. मी माझ्याच अजम्पशनप्रमाणे त्या जगाकडे बघते आहे. इतक्या टोकाच्या गोष्टी असतात की आता समोरनं आलं आणि कोणीतरी विचारलं की काय कशी आहेस तू, तर माणूस त्या आवरणांमध्ये असेल ना, तर तो म्हणतो का काय झालं आहे, मला काय प्रॉब्लेम आहे. सोपा प्रश्न होता की कशी आहेस तू, तर छान आहे मी, इतकं सोपं उत्तर होतं. पण ही उत्तरं तिरकस केव्हा जातात, जेव्हा ती आवरणं असतात. त्याच्यामुळे तो समोरच्या व्यक्तीचा साधा सोपा प्रश्न पण साधा सोपा राहत नाही आणि मनात खूप साठलेलं असतं. आणि मग तो राग प्रत्येकावरती निघत राहतो. पण निघतो म्हणून तो कमी होतो का, नाही. कारण तो आहे आतमध्ये ठासून भरलेला, तो निघतो पण आहे, पण पुन्हा ते विचारांचं उलटं चक्र सुरूच आहे ना. जोपर्यंत मी माझ्या भोवती काहीतरी गुंडाळतीये, हां तोपर्यंत मी त्याच्यामध्ये अडकणारच आहे. जोपर्यंत मी ते उलटं गुंडाळलेलं सोडवायला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत मी सुटणार नाही आहे. आणि ॲक्च्युली आपण जे क्लिन्झिंग म्हणतो ना की ऑरामध्ये नको असलेली ऊर्जा आम्ही स्वच्छ करतो, तर ती स्वच्छता म्हणजे तुम्ही जे गुंडाळून घेतलं ना स्वतःला, त्याला उलटं फिरवणं आहे. जसं सर म्हणाले की तो ताण, आज बघ ना त्या लहान लेकरांवरती पण तो ताणच आहे ना. अगदी छोटंसं असल्यापासनं एक रिसेंटली आलेली केस होती की त्या आईचं म्हणणं होतं की त्या मुलाने वेळच्या वेळेला सगळं केलं पाहिजे आणि त्याला त्या शाळेतलं जेवण आवडत नव्हतं. हां त्याच्यामुळे तो त्या शाळेत जेवायचाच नाही. मग आल्यानंतर भूक लागलेली असायची. मग आई म्हणायची नाही, आत्ता तू खाल्लंस काहीतरी की मग तू वेळेवर जेवणार नाहीस, मग आत्ता सटरफटर खायचं किंवा आत्ता नाही थांब. मग ते त्या वेळेपर्यंत त्याची भूक मरून जायची. प्रयत्न होता शिस्त लावायचा, पण तुम्ही परिस्थिती बघतच नाहीये ना. पण तो अट्टहासामध्ये रूपांतरित होत होता. हल्ली हेच चाललंय. अट्टाहास नावाची गोष्ट जी चालली आहे ना, त्याच्यामुळे त्या लहानग्यांना पण आपण ताण देतोय, आपण देतोय. त्यांना निरागस राहू दे ना. त्यांना अजून समजतच नाही की ते शिक्षक काय शिकवतायत, काय चाललंय काय नाही. तर तुम्ही त्यांना हसत खेळत कसं शिकवता येईल ते बघा ना. तुम्ही जी सक्ती करता ना, त्याच्यामुळे ना ती फुलाच्या ऐवजी कोमे जायला लागतात आणि मग त्यांची ती इम्युनिटी नावाची जी काही गोष्ट आहे ती डाऊन व्हायला लागते. कारण इम्युनिटी म्हणजे फक्त शरीर नाही आहे, इम्युनिटी म्हणजे शरीर मन दोन्ही आहे. इम्युनिटी म्हणजेच ती एनर्जी आहे.
आणि मग ती एनर्जी आम्ही देतो. आम्ही द्यायला लागलो की तो ताण कमी होतो. मग त्या पालकांचं पण काउन्सिलिंग करावं लागतं, सगळ्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं की अशा पद्धतीने नका हे करू. जर तुम्हाला बदल हवे असतील ना तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. नक्कीच, हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला जर काहीतरी बदल घडवायचा आहे तर ती सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे. आपण खरं तर ही चर्चा अशी सुरू ठेवूयात, पण आपल्याशी एक रुग्ण आत्ता जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत नितीन शिर्के सर असणार आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय त्रास होत होता आणि त्यांनी स्वयंपूर्ण उपचार कशा पद्धतीने घेतले आपण जाणून घेऊयात. आत्ता आपल्यासोबत आहेत नितीन शिर्के. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतलेले आहेत आणि ते त्यांना जो काही होणारा त्रास होता त्याच्यातून कसे बरे झालेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नितीन सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद. ह्या दोघांचं पहिलं धन्यवाद. ह्यांच्यामुळे मी आज मॅडम उभा आहे. जे काही आहे ह्यांचं सर्वस्व आहे. पहिल्यांदा मॅडम मी आलेलो एका संदर्भामधून मॅडमची अपॉइंटमेंट घेतली. पहिलं येगो सरांची झाली भेट. त्याच्यानंतर मला पित्ताचा खूप त्रास होता, पोटाचे अल्सर होते, अतोनात त्रास केलेले, भरपूर डॉक्टर केलेले, बरेच काही गोष्टी केल्या, आयुर्वेदिक केलं, ॲलोपॅथिक केलं, होमिओपॅथिक केलं, काहीच फरक पडला नाही. मॅडमच्यामुळे मला इथे येता आलं. पहिल्याच भेटीमध्ये माझा इतका आत्मविश्वासानं इथून इथपर्यंत पोचला. त्यामुळे खूप बरंच फरक पडला. मग तिथून मला दिवसातून 3 वेळा ट्रीटमेंट घ्यायला लागल्या. मी नियमांचं कडेकोट पाळणारा माणूस असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित झालेलं. आणि तुम्हाला नेमके काय त्रास होत होते? महत्त्वाचं आहे ना, पोटाचं इन्फ्लेक्शन होतं. बऱ्याच डॉक्टरच्या फायद्यानं म्हणजे कन्सल्टेशन नंतर आहे ना मला असं सांगितलं की तुम्हाला आहे ना एन्जिओप्लास्टी करायला लागेल. आतापर्यंत म्हणजे इथे येण्याच्या अगोदर मी 2 वेळा एन्डोस्कॉपी वगैरे केलेली. 2-3 वर्ष फरक वाढणार, त्यातून बॅक टू नॉर्मल. त्यामुळे माझा महत्त्वाचा पोटाचा काहीच प्रॉब्लेम राहिला नाही. पोट साफ व्यवस्थित जातं, पोट साफ व्यवस्थित होतं. त्यामुळे झोप लागणं, महत्त्वाचं चिडचिडपणा. त्यामुळे घरातल्या म्हणजे ह्याच्यामुळे ना बाकीच्या गोष्टी घरामध्ये, ऑफिसमध्ये, रस्त्यावर जाता येता मला ना अपशब्द भरपूर बाहेर पडायचे. तो राग कुठेतरी व्यक्त व्हायचा. ती चिडचिडपणा, राग म्हणा ते सर्व गेलं. आत्मविश्वास, राग यायचा खूप म्हणजे भयंकर. ते ज्वालामुखी कसा तुमचा असा धगधगता त्याप्रमाणे त्याच्याशी जास्त बोललं तरी चालेल. मी अतिशयोक्ती करत नाही, पण हाही ती फॅक्ट आहे. तो पूर्णपणे शांत झालेला आहे. आणि फक्त हे मॅडमचे श्रेय आहे. सर, तुम्हाला हा त्रास कधी म्हणजे कुठल्या वर्षापासून होत होता? साधारण आहे ना 2001 पासून मला हा पोटातला त्रास होता. अरे बापरे. हा. त्याच्यानंतर मी 2-3 वेळा एन्डोस्कोपी केली, बरेच आयुर्वेदिक केले, आपली गावठी पद्धतीचे पण उपचार केलेले, पण रिझल्ट काही नाही. मला ह्या 6 महिन्यामध्येच फरक पडला. एक तर पहिला इथून बाहेर पडला. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, मॅडमच्या कॅबिनमध्ये जाण्याच्या अगोदर जी वेटिंग लिस्ट आहे ना, वेटिंग रूम आहे म्हणजे सर्व कॉमन जागा आहे, तिथे ते ओमचं जे हे आहेत ना त्यांच्या ह्यानेच मला ना 75% मला माझं हिलिंग तिथेच झालं. त्या वातावरणात जे ॲटमॉस्फिअर आहे ना तिथे एक जी पॉझिटिव्ह ऊर्जा होते ना त्यानेच मला 75% आलं. तिथून माझा आत्मविश्वास हे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सर्व गोष्टी म्हणजे काहीच राहिलंच नाही माझ्या जीवनामध्ये. वाद गेला, पित्त गेलं, हे गेलं, कॉम्पिटिशन, आत्मविश्वास वाढला, कॉन्फिडन्स वाढला, चिडचिड, राग हे सर्व गेलेलं आहे. प्रेझेंटेशन स्किल जिथे मी कमी पडत होतो आज बरेच काय झालेलं आहे. कन्व्हिन्स पॉवर खूप वाढलेले आहे. लोक माझ्याकडे ना लोहचुंबकाप्रमाणे आजकाल ना अट्रॅक्ट व्हायला लागलेत. जी लोक माझा तिरस्कार करायची ना ती लोक माझ्याकडे आजकाल यायला लागले आहेत. महत्त्वाचं माझ्या फॅमिली मेंबरचं लग्न हे मॅडममुळेच झालेलं आहे. आणि आज दोघे पण कुटुंब आनंदाने ते दोघे म्हणजे संसार करतायत. त्यांना पण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्यासाठी. मी माझ्याबरोबर माझ्या आईसाठी घेतो, मुलासाठी घेतो. मुलाने विद्या प्रोग्राम 100% अटेंड केलेला आहे. 12वी मध्ये आता CET पण त्याची एक्झाम झालेली आहे. त्यामुळे सो आता तुमची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे? 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत आतापर्यंत चालू आहे. खूप छान. म्हणजे जसं तुम्ही सांगताय की तुम्हाला 2001 पासून इतका त्रास होतोय आणि तिथपासून ते आतापर्यंतचा हा प्रवास. मॅडम त्याच्या आणखीन दुसरी काय माहिती का, जी कर्णाची कवच कुंडल कसं ती तसं आहे ना माझे चेहऱ्याची ग्लोईंग असे वाढलेले आहेत. किती तर लोक बोलतात तो आहे ना मुलींसारखं काय ट्रीटमेंट घेतो की काय जी हा मॅडम हे फॅक्ट आहे. असं झालेलं आहे. आणि मॅडम एकलव्याप्रमाणे मी मॅडमला उभं करतो. ज्यावेळेस ट्रीटमेंटला येतो ना त्यावेळेस मॅडम हे काय गोष्टी सांगलेल्या आहे की ही प्रार्थना करा, ही करा, ही गोष्ट करा मुलासाठी, बहिणीसाठी. ते मी माइंडमध्ये अजून माझ्या बसलेलं आहे. ती प्रार्थना करताना मी मॅडमला एकलव्यासारखं द्रोणाचार्यांना च्या जागेवर मॅडमला उभं करतो.
म्हणजे एक असं मी बॅकग्राऊंड फॉलो करता. हां मग ती प्रार्थना करून मग हे करतो. त्यामुळं विषयच नाही. आणि मी डॉक्टरकडे जाणारच नाही सरांच्या बोलण्याप्रमाणे. मी पूर्ण बरा आहे. महत्त्वाचा मॅडम, मी माझ्या स्वतःच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर विश्वास ठेवला. तुमच्या मी बहाल केलेला आहे. मी देत राहिलो फक्त घेतली ती ऊर्जा मॅडमची. हे फार गरजेचं आणि हे फार महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आता ते म्हणाले की मी माझं जे काय आहे ते देऊन टाकलंय, मला फक्त तुमच्याकडून घ्यायचं आहे. तर काय सांगाल मॅम या केसबद्दल? म्हणजे ते खरंच पूर्ण सरेंडर आहेत. आणि ते जे सांगतायत ना, ते ट्रीटमेंट घ्यायला आले, आधी सुरुवातीला सरांना भेटले, थोडे थोडे बदल व्हायला लागले. त्यांच्या मनात खूप शंका होत्या, खूप प्रश्न होते, म्हणून ते मला भेटले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांचे जे फिजिकल त्रास होते ते बऱ्यापैकी कमी होत गेले. पण त्यानंतर हे जाणवत होतं की ते मनामध्ये कुठेतरी त्यांना काहीतरी खातं आहे. आणि तेव्हा मी एकदा त्यांना म्हटलं की काहीतरी आहे जे सुटत नाही आहे. तुम्ही ट्रीटमेंट रेग्युलर घेताय, तुमचा विश्वास आहे, पण तरीही काहीतरी असं आहे की जे सुटत नाही आहे, ते तुमच्या औरातनं बाहेर पडत नाही आहे, ते अडकलेलं आहे काहीतरी. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न ठरत नाही आहे. ती उच्च शिक्षित आहे, ती दिसायला चांगली आहे, पण योग्य वर काही आम्हाला मिळत नाही आणि मी अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे. तेव्हा मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट घेता त्यावेळेला तुम्हाला त्या नेचरशी तुम्ही कनेक्ट होताय, जे डिवाईन एनर्जी तुम्हाला मिळते आहे, तर तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही होत नाही आहे ह्या त्रासात आहात, तर तुम्ही आजपासून म्हणा की होऊ दे होऊ दे होऊ दे, तिला योग्य जोडीदार मिळू दे. किती सिंपल गोष्ट आहे. फक्त होत नाही आहे त्या नाहीला पुसलं आणि त्यांना म्हटलं की प्रार्थना करा की तिला योग्य जोडीदार मिळू दे. आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी लग्न ठरलं, त्यांनी पहिला फोन मला केला. नंतर त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की त्यांना कोणी ज्योतिषांनी पण सांगितलेलं होतं की योग नाही आहे तिच्या ह्याच्यात. म्हणजे ते जे आत्मखात होतं त्यांना, ते काहीतरी तो विषय होता की माझ्या बहिणीचं काय. कारण त्यांना सो कॉल्ड कोणीतरी सांगितलेलं होतं की हिच्या पत्रिकेत योगच नाही आहे आणि त्यामुळे ते खंगत चाललेले होते. त्यांना म्हटलं की हे बघा, जे कोणी सांगितले ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे असेल, तुम्हाला हट्ट करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण सांगतो कुणाला, आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की जर एखादा असाध्य आजार तुला झाला आहे, सगळे म्हणतायत की हा बरा नाही होऊ शकत, तर तुला हट्ट करायचा की मला बरंच व्हायचं आहे. हेच त्यावेळेला त्यांना सांगितलेलं की तुम्हाला जे हवं आहे ते हट्टाने मागा. आणि ते त्यांना मिळालं. इथे कुठेही मला ज्योतिषशास्त्राला मी नावं ठेवत नाही आहे. ते शास्त्र त्याच्या जागी योग्यच आहे. पण पुन्हा एकदा माणूस नावाची जी गोष्ट आहे ना, ती त्याच्याही वरची आहे. काहीतरी एनर्जी माझ्या पत्रिकेमध्ये नाही आहे. मी ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा जो काही मी पहिला श्वास घेतला, मी ह्या नेचरशी जोडली गेले, तेव्हा जी एनर्जी होती ती मला मिळाली आणि जी तिथे त्यावेळेला नव्हती, दूर होती माझ्यापासनं, ती मला नाही मिळाली. सो त्याच्यामुळे ती रिक्तता कदाचित माझ्या औरामध्ये राहिलेली असू शकते. पण पुन्हा एकदा म्हणजे ती भरली जाऊ शकत नाही असं नाही. त्यामुळे जर पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर हे गृहीत धरू नका की ते हे होणारच नाही आहे. मग तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. कारण ती एनर्जी तुमच्याकडे रिक्त आहे म्हणून सांगितलं जातं की ते होणार नाही आहे. पण जर ते रिक्त आहे आणि जर ते भरायचं आहे तर तुम्हाला अतोनात परिश्रम करायचे आहेत. तुम्हाला तुमचा थॉट हा क्लिअरच ठेवायचा आहे की मला हवं आहे. म्हणजे पाणिनींची गोष्ट आहे की त्यांच्या हातावरती रेषाच नव्हती, ज्ञानाची रेषाच नव्हती. आणि ज्या वेळेला त्यांना कुणी हात बघून सांगितलं हस्तसामुद्रिकने की तुझ्या नशिबात नाहीच आहे ज्ञान, ते म्हणलं नाही कसं चालेल, मी तर गुरुगृही आलो आहे, शिकायला आलो आहे. त्यांना गोष्टी समजायच्या नाहीत आणि म्हणून हात दाखवल्यानंतर त्यांना हे सांगितलेलं. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज आपण त्यांना पाणिनी म्हणून ओळखतो. आणि हेच आम्ही प्रत्येकाला सांगतो की ते शास्त्र बरोबर आहे, असेल रिक्तता, पण म्हणजे ती भरली जाऊ शकत नाही असं नाही. आणि आम्ही देतोय ते आम्ही एनर्जी देतोय ती तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला आणि तुमच्या इच्छांना पण पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही त्याच्यावरती ठाम राहा. त्याच्यामुळे असे बरेच बदल त्यांच्या शरीरात, मनात, त्यांच्या कुटुंबात सगळीकडे झालेत. मुलगा त्यांचा 12वीला होता, त्याच्यासाठी ते ट्रीटमेंटमध्ये मागत होते आणि विद्या प्रोग्राम म्हणून आपण दरवर्षी 10वी 12वीच्या मुलांसाठी करतो, त्याला जॉईन केलं त्यांनी. त्याला फार पटत नव्हतं, पण माझ्याशी बोलला, त्यांच्याशी बोलला आणि
त्यांनी जॉईन केल्यानंतर त्याचे पेपर्स खूप छान गेलेले आहेत. रिझल्टच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही आणि खूप छान करतोय तो देखील. क्या बात आहे. खूप छान अनुभव आहे. आणि आईचं बायपास झालंय ऑन बिहाफ ऑफ मी तिची ट्रीटमेंट घेतो. त्या पण छान आहेत. तिचं आहे ना गुडघे दुखायचे, दम लागायचा आणि बायपास सर्जरी झालेली. आज एकदम मस्त आहे. आणि मॅडम आहे ना कुठलीही ना गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना एकदम म्हणजे बदललाय. जिकडे जाईल तिकडे फक्त बस हे चांद तारे दिसत आहेत. वा, खूप छान. नक्कीच खरं तर आपल्याला ही चर्चा पुढे चालू ठेवायला आवडलीच असती, पण आपला वेळ इथे खरं तर कमी पडतोय. तुम्ही दोघं या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. आणि सर, तुम्ही तुमचा अनुभव इतक्या छान पद्धतीने शेअर केला, तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. जसं आत्ता आपल्याला नितीन सरांनी सांगितलं, त्यांचा जो अनुभव आहे की इतका त्यांना त्रास होत होता आणि त्याच्यातून ते अशा पद्धतीने पुढे आलेले आहेत. त्यांचा जो दृष्टिकोन आहे, आणि जसं ते म्हणतात की दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो, तुमच्यातली सकारात्मकता, तुमच्यातली ऊर्जा ही किती महत्त्वाची आहे तुम्हाला बरं करण्यासाठी. तर स्वयंपूर्ण उपचार तुम्हालाही अशाच पद्धतीने बरे करू शकतात. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.